या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। देश, राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। विटा येथील आदर्श कॉलेजच्या बस स्टॉपजवळ एक इसम कमरेला गवटी पिस्तूल लावून फिरत होता। त्याचा माग घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सापळा लावून त्याला ताब्यात घेतले। चौकशीअंती त्याने त्याचे नाव विनोद कांबळे असे सांगितले। तो खानापूर तालुक्यातील कर्वे येथील रहिवासी आहे। विना परवाना गावठी बनावटीचे पिस्टल वापरल्यामुळे भारतीय हत्यार अधिनियम कलम 325 प्रमाणे विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिरज येथील श्री चामुंडेश्वरी मंदिरात आठवड्यापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। या प्रकरणी सराईत गुन्हेगार सिद्धनाथ सुदाम गायकवाड सांगली याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने, चांदीची तलवार, त्रिशूळ, छत्री, बाटला असा 80,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार महेश कोरियाना उदगाव येथील अंकली फाटा येथे सिद्धनाथ गायकवाड हा चोरीतील दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अंकली टोल नाका येथे सापळा लावला। त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या गायकवाड याला ताब्यात घेण्यात आले आहे। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने मंदिरातील चोरीची कबुली दिली आहे। मत्स्य व्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायोलॉजी पात्रता वगळल्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई विभागातील ज्या उमेदवारांनी कर्नाटक विद्यापीठच्या धारवाड कारवार येथील मरीन बायोलॉजी पदव्युत्तर अभ्यासक्रमातून MSc केले आहे त्यांच्यावर अन्याय झाला आहे। इच्छुक तरुणांनी राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे। मेगा भरती 2019 मध्ये शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने पहिल्या टप्प्यात 36,000 जागा भरण्याचा निर्णय घेतला होता। यामध्ये मत्स्य व्यवसाय विभागाच्या 90 जागा भरणार असल्याचे जाहीर करून तशी जाहिरातही प्रसिद्ध केली होती। त्यानंतर क वर्गातील सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पद भरतीच्या 79 जागा जाहीर केल्या आहेत। माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि गायक सोनू निगम यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजप आणि शिवसेनेतील दरी आणखीनच वाढली आहे। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट कुणी रचला आणि सोनू निगम यांना मारण्याचा आदेश कुणी दिला होता असे प्रश्न उपस्थित करत राणे यांनी थेट ठाकरे घराण्यावरच आरोप केले आहेत। या आरोपांना शिवसेनेकडून आमदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले। पण खासदार राणे यांच्या जाहीरनामा समितीवरील नियुक्तीवर शिवसेनेत नाराजी होतीच। आता त्यात या विधानामुळे आणखीनच कटुता निर्माण झाली आहे। जर तुम्हाला राणे प्रेम ठेवायचे असेल तर ते तुम्हालाच लकलाभ असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। शिवसेनेच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही सत्तेत आहोत। शिवसेना प्रमुख असताना ज्यावेळी युतीमध्ये कटुता यायची तेव्हा बाळासाहेब, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची एकत्र बैठक व्हायची। चर्चेतून मार्ग निघायचा। आता ही जबाबदारी आमच्यावर आहे, त्यामुळे चिंता करू नका, आम्ही चर्चेतून लवकरच मार्ग काढू आणि आमची शिवसेनेबरोबर युती होणारच असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचा विचार माझ्या व बाळासाहेबांच्याही मनात कधी आला नाही अशी दिलखुलास कबुली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली। 4.5 वर्ष हवेत उडणारे नरेंद्र मोदींचे विमान 3 राज्यातील निवडणुकींच्या निकालाने आता जमिनीवर आले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात कमळाची पकडी सुद्धा फुलणार नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। तालुक्यातील खोजेवाडी येथे स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष शरद मरकड यांनी लोकसहभागातून सुरू केलेल्या राज्यातील पहिल्या जनावरांच्या छावणीला राजू शेट्टी यांनी आज भेट दिली। यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की सध्याचे सत्ताधारी एकीकडे मस्तवाल झाले आहेत तर दुसरीकडे त्यांना वठणीवर आणण्यात दोन्ही काँग्रेसचे नेते कमी पडले आहेत। देशातील मोदी सरकारचे CBI व ED या दोन्ही संस्था हस्तक असून या हस्तकाचा वापर करत
विरोधकांना घायाळ करण्याचे काम मोदी सरकार करत आहे। मी दिल्लीत काम करण्यास इच्छुक असून बारामती लोकसभा मतदारसंघातूनच आपण निवडणूक लढवणार असल्याचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज स्पष्ट केले। त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेसाठी 5 जागा हव्या आहेत। 5 जागांसाठी राष्ट्रीय लोकशाहीकडे आग्रही असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले। जानकर म्हणाले, नगर लोकसभा निवडणुकीसाठी आपला पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतच असल्याची ग्वाही देताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी रालोआकडे लोकसभेसाठी 5 जागांचा आग्रह धरणार असल्याचे स्पष्ट केले आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या निलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे महाड येथे दहन करण्यात आले। महाड शिवसैनिकांनी पुतळ्याला जोडेही मारले, तसंच नारायण राणे आणि निलेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। 2 दिवसांपूर्वी खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गातील मेळाव्यामध्ये नारायण राणे यांच्यावर खुनाचे आरोप केले होते। त्याला उत्तर देताना निलेश राणे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंवर निशाणा साधल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना आहे। मुंबई अहमदाबाद मार्गावरील सेल्फी ढाब्यावर चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पालघर पोलिसांनी मंगळवारी रात्री भांडाफोड केला। परराज्यातील मुली आणून या ठिकाणी त्यांच्याकडून सेक्स रॅकेट चालवले जात होते। पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांचे गुन्हे प्रतिबंधक पथक आणि आलिव पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली। या प्रकरणी पोलिसांनी एकूण 8 जणांना अटक केली आहे। यामध्ये ढाब्याचा व्यवस्थापक, एक दलाल आणि इतर 6 जणांचा समावेश आहे। अहमदाबाद मार्गावरील सेल्फी ढाब्यावर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। एका तासात संप मागे घ्या, उर्वरित मुद्द्यांवर सकाळी बेस्ट प्रशासन चर्चेला तयार असल्याचे न्यायालयाने आपल्या सुनावणीत म्हटले। याला कर्मचारी संघटनांनी मान्यता दिली, त्यानंतर हा संप मागे घेतल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली। बेस्ट प्रशासनाने कृती समितीच्या 10 मुद्द्यांना काल सहमती दर्शवली होती। उर्वरित 10 मुद्द्यांसाठी 30 सदस्यीय समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत। दरम्यान गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर मागे घेण्यात आला। कामगार नेते शशांक राव यांनी दादरच्या श्रमिक संघटनेच्या कार्यालयात संप मागे घेण्यात आल्याची घोषणा केली। यावेळी शशांक राव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। बेस्ट कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक होत असताना पैसे कुठून आणायचे असे उद्धव ठाकरे म्हणाले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांची सुरक्षा व्यवस्था कमी केल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे चांगलेच आक्रमक झाले आहेत। आव्हाड आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्था कमी केल्याने पक्षांच्या नेत्यांमध्ये असंतोष पसरला आहे। ते म्हणाले, आव्हाड आणि भुजबळ या दोघांची सुरक्षा कमी करणं ही बाब गंभीर असून निवडणूक तोंडावर असताना असा निर्णय धक्कादायक आहे। तर सुरक्षा व्यवस्था कमी करून सरकारने त्यांना मारण्याचा कट रचला आहे का, असा सवाल धनंजय मुंडे यांनी यावेळी केला। नाशिक येथील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते।